नमस्कार, हे तर स्वीट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा फळाची चटणी पाहतो की ज्या फळामुळे तुमची इम्युनिटी वाढते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं. या आजारामुळे सगळेच त्रस्त असतात. तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर ही खूप मस्त डाएटमध्ये ऑप्शन आहे. तर पटकन आपण रेसिपी स्टार्ट करूयात. तर त्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपण ही कैरी धुवून घेत आहोत. तर हे फळ आहे कैरी. कैरीपासून आपण ही चटणी बनवणार आहोत. तर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये मीठ घालून हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण त्याला चीक वगैरे असतो, तर त्यामुळे ते एकदम चिकट असते आणि म्हणून हे चांगलं स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे. तर आता इथे कैरी आपली धुवून झालेली आहे. तर ही कैरी आपल्याला कॉटनच्या कपड्यावरती पुसून घ्यायची आहे. त्यावरती पाणी ठेवायचं नाही आहे, अशी पुसून घ्यायची आहे. तर तुम्ही म्हणाल की कैरी आरोग्यदायी कशी आहे, तर याचे खूप फायदे आहेत आणि मस्त डाएटमध्ये ऑप्शन आहे वेट लॉससाठी, कारण याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर आहे. तसेच हे पचनासाठी सुद्धा कैरीचा खूप चांगला उपयोग होतो. तर यापासून पन्हं वगैरे बनवलं जातं आणि ते आपल्याला शरीरामध्ये थंडावा टिकवून ठेवतं आणि इम्युनिटी देखील वाढवतं. तर आता इथे आपण कैरी चिरून घेत आहोत. तर कैरी चिरून घेतल्याच्या नंतर याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि ते सुकायला ठेवायचे आहेत. तर बघा, इथे कैरी आपण मस्त अशी कापून घेतलेली आहे आणि याच्या आता बनवून घेणार आहोत आपण मस्त स्लाईस. अशा छोट्या छोट्या बारीक स्लाईस बनवून घ्यायच्या आहेत त्याच्या. तसेच कैरीचं पन्हं देखील मस्त होतं. तर पन्ह्याची पण रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, आपण नक्की ते रेसिपी बनवूयात. आणि या अगोदरही मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे डाळ कैरीचा, तर ती भाजी, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि शिवाय आय बटनमध्ये पण देईन, तर ती तुम्ही चेकआउट करू शकता. तर इथे आपल्या आता कैरी चिरून झालेले आहे आणि ह्याचे जेवढे होतील तेवढे बारीक स्लाईस करून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे मी असे एकदम बारीक चिरून घेत आहे, कारण आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहेत. आणि बघू शकता असं. तुम्हाला जर ह्याची साल काढून देखील ह्याचे तुकडे करून घ्यायचे असेल तर साल देखील तुम्ही काढून घेऊ शकता. तर इथे आता हे सगळे कापून घेतलेली कैरी मी सुकवून घेतलेली आहे. साधारण अर्धा तास ते दीड तास ही सुकवून घ्यायची आहे. आणि बघा, अशा प्रकारे मी हे सगळे सुट्टी करून सुकवायला ठेवलेले आहे. आता राहिलेल्या कैरीचं काय करायचं, तर राहिलेली कैरी अशीच ठेवायची नाही, कारण ती काळी पडते. तर एक खाली डब्बा असेल तर त्यामध्ये तुम्ही असं झाकण लावून बंद डब्यामध्येही ठेवू शकता. आणि नंतर जेव्हा तुम्हाला कधी ती वापरायची आहे किंवा खायची आहे अशीच मीठ लावून, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा नंतर तुम्हाला काही बनवायचं असेल तर त्यासाठी ते वापर करू शकता. आता इथे आपण गॅस पेटवून घेत आहोत आणि यावरती आता ठेवायची आहे एक कढई. तर कढईमध्ये आता यासाठी लागणारे साहित्य आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत, रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी साधारण 2 मोठे चम्मच शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते भाजून घेत आहे. शेंगदाणे इथे आता भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊयात आणि हे थंड करायला ठेवून देऊया. आता दुसरं आपण इन्ग्रेडियंट्स घेणार आहोत, ते म्हणजे साबुत धने आहेत. तर हे मी साधारण हाफ टीस्पून घेतलेलं आहे आणि ते पण भाजून घेतलेलं आहे. तर इथे आपण खोबरं घेत आहे. तर खोबरं तुम्ही इथे सुकं खोबरं देखील घेऊ शकता. मी आता इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते मंद आचेवरती एकदम कडक होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. खोबरं इथे कडक होईस तर भाजणं खूप गरजेचं आहे. आता इथे आपण घेत आहोत एका बोलमध्ये मी जे आपण कापून घेतलेली कैरी आहे ती घेत आहे. आणि बघा किती मस्त दिसते अशी स्लाईस. याच्यावरती अगदी असं वाटतं की मीठ टाकून देखील खावं आणि खूप छान लागते अशी कैरी. तर यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे, काश्मीरी जे येते कलरची ते घातलेलं आहे आणि यामध्ये हळद घातलेली आहे. आणि याला आता मिक्स करून घेऊया चांगलं. आणि आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तर 2 टेबलस्पून किंवा त्यापेक्षा जास्त तेल
घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे डीप फ्राय करायचं आहे. तर हे असं टॉस करून घेतलेलं आहे आणि याला सगळं बघा, मिर्च आणि मीठ, हळद हे सगळं व्यवस्थित लागलेलं आहे त्याला. आणि एक तुम्ही लगेच मुरत ठेवायचं नाही, तर लगेच तळून घ्यायचं आहे, कारण मुरत ठेवलं तर त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते आणि मग तो मसाला लावूनही काहीच फायदा होणार नाही. तर आपण इथे आता हे तळून घेतलेले आहेत. तर मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत, थोडे कुरकुरे होईपर्यंत तळायचं आहे याला. तर हे पहा, मी असं तळून घेतलेलं आहे आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे जर तुम्हाला जास्त चटणी बनवायची असेल तर याचं 2 बॅचेसमध्ये डिवाईड करू शकता आणि तळू शकता एकदम, जर तुम्हाला तळता येत नसेल तर. आणि कमी तेलाचाच वापर करायचा आहे तळण्यासाठी. जास्त तेल टाकाल तर मग ते तुम्ही त्याच्यामध्ये ते मसाला पडतो आणि मग नंतर ते तेल आपल्याला वापरता येत नाही. तसं तर तुम्ही ते मच्छी वगैरे तळण्यासाठी वापरू शकता नंतर. तर आता इथे मी लाल मिरच्या, काश्मीरी मिरची घेतलेल्या आहे आणि यातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. मिरचीतल्या बिया काढण्याच्या अगोदर मिरची जर नरम असेल तर तुम्ही ती वाळवून घ्यायची आहे. शक्य होईल इतकं सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊयात मिरची. तर याची आता पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला, एकदम फाईन पेस्ट अशी. आणि इथे शेंगदाणे जे आहेत त्याचे पण वरचं टरफल काढून घ्यायचं आहे, म्हणजे साल काढून घ्यायची आहे. आता इथे बघा, आपली मिरची बारीक करून झालेली आहे, किती लाल असा मस्त कलर आलेला आहे. यामध्ये घालायचे आहेत तळून घेतलेल्या कैरी आणि हे पण असं बारीक करून घ्यायचं आहे. याच्यानंतर हे बारीक झाल्याच्या नंतर त्यामध्ये घालायचे आहेत धने आणि शेंगदाणे, खोबरं. आणि हे पण आता मिक्सरला आपण ऑन ऑफ मोडवरती फिरवून घेऊया. जास्त बारीक वाटायचं नाही आहे ते वाटण. यामध्ये आता 5 ते 7 लसणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. लसणामुळे ह्याची चव अजूनच वाढते आणि खूप टेस्टी लागते. तर यामध्ये आता मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आता चटणी तुम्हाला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगली वाळवून ठेवायची आहे. यामुळे ही चटणी वर्षभर टिकते आणि तुम्हाला जेव्हा कधी खायची असेल तेव्हा तुम्ही ती आरामात घेऊन खाऊ शकता. त्याला अजिबात बुरशी चढणार नाही आणि खराबही होणार नाही. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा भेटूयात अशाच रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओ.